आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। विधानसभेसाठी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता, ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता आहे। महायुतीत शिंदे गट 100हून अधिक जागांची मागणी करणार, लोकसभेला स्ट्राइक रेट जास्त म्हणून 100हून अधिक जागांची मागणी। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। धाराशिवच्या परंडामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कार्यक्रमाला अनुपस्थिती, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर दादा गट नाराज असल्याची चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लाडकी बहिणींसोबत सेल्फी, धाराशिवच्या परंड्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन। ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा प्रकार, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघेंकडून व्हिडिओ ट्विट। आनंदिघे असते तर लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढलं असतं, आनंद आश्रमातील व्हायरल व्हिडिओवर राऊतांची संतप्त प्रतिक्रिया। दिघे साहेब, प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची, खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। आनंद आश्रम मध्ये पैसे उडवणं हा आनंद दिघेंचा अपमान, दिघेंचे फोटो वापरणारे आताचे बारमधील शिवसैनिक आहेत, वैभव नाईकांची शिंदे गटावर टीका। सागर बंगल्यावर JP नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू, आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करणार। विदर्भातील काँग्रेसच्या 2 नेत्यांचा वाद दिल्ली दरबारी, प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यात वाद सुरू झाला होता। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांची दिल्लीत हायकमांडसोबत बैठक, विधानसभेच्या जागा वाटपाला इतर मुद्द्यांवर चर्चा करणार। मवियात काँग्रेस मोठा भाऊ, मुख्यमंत्रीपदाचा दावा कोणी सोडत नाही, काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य, तर मोठा पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पडणार, नितीन राऊतांकडून भूमिका स्पष्ट। विधानसभा निवडणुकीत 183 पेक्षा जास्त जागांवर मवियाचा विजय होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। शिंदेंच्या नेतृत्वात लढल्यानं महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांच्याकडून विश्वास व्यक्त। शिरसाडांनी त्यांच्या मतदारसंघातून निवडून यावं मग बोलू, संजय राऊतांचं शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांना चॅलेंज। तिकीट वाटपासंदर्भातील चर्चा सुरू, मात्र अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते माहिती नाही, मंत्री उदय सामंतांची माहिती। पुण्यातील विधानसभा मतदारसंघासाठी पवार गटाने 41 जण इच्छुक, 8 मतदारसंघासाठी 41 इच्छुकांचे अर्ज। एकनाथ खडसेंबाबत केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पालकमंत्र्यांनी शिंदेंना मिसगाईड करू नये, त्यांचा ऐकून शिंदेंनी वेगळा निर्णय घेतला तर मराठा समाज शिंदेंवर नाराज होईल, शिंदेंनी कोणाचा ऐकून दगाफटका करू नये, मनोज जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। ST प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं पंढरपुरात आमरण उपोषण, मुख्यमंत्री शिंदेंकडून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस, तर सरकारचं शिष्टमंडळ आज उपोषणस्थळी भेट देणार। पंढरपूरमधील धनगर आरक्षणाच्या आंदोलनस्थळी आत्महत्येचा प्रयत्न, माढा तालुक्यातील आलेगावच्या सरपंचाचा आत्महत्येचा प्रयत्न, आंदोलनस्थळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। पंढरपुरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची गोपीचंद पडळकरांनी भेट घेतली, धनगर आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याबद्दल विचार सुरू, पडळकरांची माहिती। ठाण्यात शिंदे गटाकडून राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन, राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन। पुण्यात शिंदे गटाचं राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन, राहुल गांधी यांनी आरक्षण बंद करण्याबाबतच्या संविधान विरोधी वक्तव्याविरोधात आंदोलन। आमदारकीसाठी धर्मराव आत्राम आणि भाग्यश्री आत्रामांचा प्लॅन, बाबा आत्रामांचे पुतणे अमरीशराव आत्राम यांचा आरोप, तर दोन्ही पक्षातून कुणी आलं तरी आमदारकी घरीच राहणार असा प्लॅन। कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा रद्द, कांद्यावरील निर्यात शुल्क 40% 20%, तर खाद्यतेलाच्या आयातीवर 20% शुल्क आकारण्यात येणार। कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द केल्यानं दर स्थिर राहण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत होईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम, केंद्र सरकारने केवळ किमान निर्यात मूल्याची अट रद्द केली, रोहित पवारांचे ट्विट।